महाबळेश्वर पाचगणी येथील जी 14 अनधिकृत बांधकामे आहेत त्याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती देऊनही जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही असे सामाजिक माहिती अधिकारी कार्यकर्ते सुशांत मोरे यांचं म्हणणं आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार सदर 14 अनधिकृत बांधकामांवर 15 दिवसात कारवाई करावी, अन्यथा हरित न्यायालयात जाणार असल्याची नोटीस जिल्हाधिकाऱ्यांना 1 जानेवारीला मोरे यांनी पाठवली होती। तसेच उपोषणही केले, मात्र प्रशासन केवळ नोटीस पाठवत असून त्यांनी कोणतीही प्रत्यक्ष कारवाई केलेली नाहीये। त्यामुळे येत्या 15 दिवसात जिल्हाधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून योग्य ती कृती करावी, अन्यथा हरित न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही श्री मोरे यांनी दिलाय। या प्रकरणाबाबत त्यांनी आणखीन माहिती दिली आहे, पाहूयात। नमस्कार, मी सुशांत मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी तालुक्यामध्ये अनेक अनधिकृत बांधकामं आहेत। त्या संदर्भात मी माहिती अधिकारात माहिती घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब सातारा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच फॉरेस्ट ऑफिस यांना वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत। याबाबत मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले 2 ते 3 वेळा आमरण उपोषणाला बसलेलो आहे आणि उपोषणाला बसूनही कोणतीही कारवाई जिल्हा प्रशासनाकडे झालेली नाही। जिल्हा प्रशासन तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत नोटिसा बजावण्याचं काम करते, पण प्रत्यक्षात कृती करत नाही। या बांधकामामध्ये एकूण 14 बांधकामं अशी आहेत की ती मोठी धनदांडगी व्यावसायिक आणि उद्योगपती यांचे आहेत। जे भूमिपुत्र स्थानिक म्हणून जे ओरडतात ते यातले कोणीच नाहीत। सर्व जागा शेतकऱ्यांची घेऊन आमच्या जे बंगले इमले बांधलेले आहेत, हॉटेल्स बांधलेले आहेत, या संदर्भामध्ये मी तक्रार केलेली आहे। त्यामध्ये हॉटेल ब्राईटलँड आहे, हॉटेल पाचगणीचं क्लिप आहे, त्याच्यानंतर मॅप्रो गार्डन आहे। त्याचबरोबर ते अजून 13 बांधकाम अशी आहेत की या बांधकामाबाबत कोणतीही ठोस कारवाई जिल्हा प्रशासन करत नाही। नुकतेच गेले नवीन जिल्हाधिकारी आलेले आहेत माननीय डुडी साहेब, त्यांनी ॲक्शन मोडवर येऊन महाबळेश्वर तालुक्यातील 4 ते 5 बांधकामांना पाडण्याचं धाडस दाखवलेलं आहे। हे धाडस अद्यापर्यंत कुठल्याही जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं नाही।